राज्यात लवकरच मोठी पोलीस भरती होणार। पोलीस दलातील 14,000 पदं भरली जाणार। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पोलीस भरतीला मंजुरी। राज्य मंत्रिमंडळ बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर। बैठकीमध्ये पालकमंत्री पदावर चर्चा न झाल्याची मंत्र्यांची माहिती। रायगड नाशिक कुणाचं प्रश्नचिन्ह कायम। नाशिकमधील ध्वज गिरीश महाजन तर रायगडमधील ध्वज अदिती तटकरे फडकवणार। पालकमंत्री पदाचा तिढा कायम असताना झालेल्या निर्णयानं वाद वाढणार। महायुतीमध्ये कलगीतुरा रंगण्याची शक्यता। मंत्रालय प्रवेशाची पास काढण्याची पारंपरिक पद्धत स्वातंत्र्य दिनापासून होणार बंद। डिजी प्रवेश ऑनलाईन ॲपमधील नोंदणीद्वारेच प्रवेश आता करता येणार। पुण्यामध्ये वक्तृत्व स्पर्धेतील विषयावरून वाद। व्हॉइस ऑफ देवेंद्र नावावरून वाद। पुणे विद्यापीठात काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचं आंदोलन। वक्तृत्व स्पर्धेतून राजकारण होत असल्याचा आरोप। मुंबईतील गणेश मंडळांसोबत उद्धव ठाकरे यांची बैठक। गणेश मंडळांना उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन। पालिकेआधी ठाकरेंकडून संपर्क वाढवण्याचा प्रयत्न। मुंबईमध्ये गणेशोत्सवादरम्यान डीजे वाजवण्यावर बंदी। न्यायालयाच्या आदेशानं डीजे वाजवण्यास मुंबईमध्ये मनाई। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कायदेशीर कारवाई होणार। नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांची एकत्रित बैठक। आगामी मोर्चाच्या तयारीबाबत चर्चा होणार। काही दिवसांपूर्वीच शिवसेनेच्या कार्यालयात झाली होती बैठक। तुळजापूर मंदिराच्या नूतनीकरणावरून वाद रंगण्याची शक्यता। नूतनीकरणाला जितेंद्र आव्हाड यांचा विरोध। आव्हाड तुळजापूरच्या दिशेनं रवाना। गावकऱ्यांशी बोलून आव्हाड भूमिका मांडणार। बीडच्या वैद्यनाथ बँकेच्या संचालक मंडळ निवडीसाठी आज बीडमध्ये मतमोजणी। मुंडे बंधू भगिनींच्या पॅनलच्या कामगिरीकडे लक्ष। कांद्याच्या प्रश्नावरून महाविकास आघाडीचे खासदार आक्रमक। गळ्यात कांद्याच्या माळा घालून संसद भवन परिसरात आंदोलन। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक पवित्रा। वसई विरार शहर महापालिकेची परिवहन सेवा सकाळपासून ठप्प। ठेकेदारानं अद्याप पगार न दिल्यानं चालक वाहकांचं काम बंद आंदोलन। बस सेवा ठप्प असल्यानं नागरिकांची मात्र तारांबळ। सह्याद्री अतिथीगृहासमोर भीषण अपघात। बसची धडक बसल्यानं महिलेचा जागीच मृत्यू। पोलीस घटनास्थळी दाखल। अधिकचा तपास सुरू। जामिनावर सुटलेल्या आरोपीचा मैत्रिणीवर गोळीबार। छत्रपती संभाजीनगरमधली घटना। अटकेनंतरही आरोपीची पोलिसांसमोर मुजोरी। आणखी 3 ते 4 मुलींवर गोळीबार करण्याची धमकी। डबल मर्डरनं भिवंडी हादरली। भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडे आणि सहकार्याची हत्या। 4 ते 5 हल्लेखोर असल्याची प्राथमिक माहिती समोर। नागपुरातून वृद्ध व्यक्तीला मारहाणीचा धक्कादायक व्हिडिओ समोर। मुदलियार भागात मुलाकडून पित्याला मारहाण। व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी अद्दल घडवली। कर्जतच्या ताडवाडीमध्ये ड्रग्सच्या कारखान्यावर गावकऱ्यांची धाड। गावकऱ्यांनी 5 जणांना पकडून दिलं पोलिसांच्या ताब्यात। गावाबाहेरील एका घरात सुरू होता ड्रग्सचा कारखाना। परभणी जिल्ह्यात एका शेताच्या जमिनीतून गेल्या 6 दिवसांपासून निघतोय धूर। परिसरामधील शेतकऱ्यांमध्ये भीती। भूवैज्ञानिक विभागाकडे पाठवली माहिती। खेड तालुक्यातील कुंडेश्वर दर्शनासाठी निघालेल्या महिला भाविकांचा भीषण अपघात। 10 महिलांचा यामध्ये मृत्यू तर 29 महिला गंभीर जखमी। चालकाला पोलिसांनी केली अटक। कॉमेडियन कपिल शर्माच्या मुंबईतील घराची सुरक्षा वाढवली। कॅनडामधील कॅफेवर गोळीबार झाल्यानंतर कपिल शर्माला दिली होती धमकी। पुढचं टार्गेट मुंबई असल्याचा धमकीच्या दरम्यान उल्लेख। नागपूरच्या भोसले घराण्याची तलवार सोमवारी मुंबईमध्ये येणार। राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार सरकारच्या ताब्यात। लंडनला मध्यस्थाकडून घेतली ही तलवार। श्रावणामध्ये आलेल्या अंगारकी चतुर्थीला भाविकांची गणेश मंदिरांमध्ये गर्दी। मुंबईत सिद्धिविनायक मंदिरात तर पुण्यात दगडूशेठ मंदिरात भाविकांची रीघ। मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मंगळवारी आणि बुधवारी मुसळधार पावसाची शक्यता। सलग 2 दिवस येलो अलर्ट जारी। भारतानं जर सिंधू पाणी करार रद्द केला आणि सिंधू नदीवर धरण बांधलं
तर युद्ध होणार, पाकचे माजी मंत्री बिलावल भुट्टोची धमकी.